आता बातमी राजकीय वर्तुळातून। खासदार संजय राऊतांच्या पुस्तकातून अनेक गौप्यस्फोट त्यांनी केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांबद्दल खळबळजनक दावा केलाय। कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना बाळासाहेबांकडून मदत झाली, पवारांमुळे मोदींची अटक टळली असं देखील राऊत म्हणाले। नरकातला स्वर्ग पुस्तकात अनेक खळबळजनक दावे हे राऊतांनी केलेत। देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा दावा राऊतांनी केलाय। त्यामुळे नरकातला स्वर्ग या पुस्तकात संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल मोठे गौप्यस्फोट केलेत। कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय। गुजरात दंगलीत तत्कालीन सीएम मोदी हे आरोपी होते। यूपीएच्या काळात पवारांमुळे मोदींची अटक टळली असं देखील राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे खासदार संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आणि या पुस्तकामध्ये राऊतांनी मोठमोठे गौप्यस्फोट केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मोदी शहांनी बाळासाहेबांचं किती स्मरण ठेवलं असा प्रश्न देखील या पुस्तकातून राऊतांनी उपस्थित केलाय। त्यामुळे संजय राऊतांनी हे मोठे गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, राऊतांनी आपल्या पुस्तकातून नरकातला स्वर्ग या पुस्तकातून मोठे गौप्यस्फोट केलेत, काय अधिक माहिती? अगदी बरोबर अंकिता, संजय राऊत हे पुन्हा एकदा आता एका नव्या चर्चेत आलेले आहेत, कारण की त्यांनी एक नवीन पुस्तक लिहिलेलं आहे। त्या पुस्तकाचं नाव नरकातले स्वर्ग असं त्यांनी नाव लिहिलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी असं देखील नमूद केलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मोदी शहांना मदत जी आहे ती करायचे। सोबतच गुजरातच्या दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच आरोपी होते असं देखील त्यांनी उल्लेख जो आहे तो यामध्ये केलेला आहे। अमित शहा एका खून प्रकरणात आरोपी देखील होते असं देखील त्यांनी सांगितलं आहे। यूपीए सरकारच्या काळात शरद पवारांमुळे मोदींची अटक जी आहे ती टळली होती। मोदींच्या विनंतीनंतर अमित शहांना जामीन मिळण्यास मदत जी आहे ती देखील केली असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। अमित शहा यांच्या संबंधित व्यक्तींची थेट जे आहेत ते बोललेले आहेत आणि मोदी शहांनी बाळासाहेब यांचे स्मरण किती ठेवले असा प्रश्न विचारलेला आहे अंकिता। निश्चित शुभम, मात्र भाजपकडून या संदर्भात आता काही प्रतिक्रिया समोर येते का? अर्थातच अद्याप कुठल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत आलेल्या नाही आहेत, पण याचा तीव्र निषेध जो आहे तो करण्यात येईल आणि सोबतच त्याचे पडसाद देखील राजकारणात जे आहेत ते दिसून येतील अंकिता। निश्चित शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे खासदार संजय राऊतांच्या पुस्तकातून त्यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे खासदार संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं आणि त्या पार्श्वभूमीवर या पुस्तकातून त्यांनी अनेक मोठे गौप्यस्फोट केलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांबद्दल त्यांनी खळबळजनक दावे केलेत। कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना बाळासाहेबांकडून मदत झाली, पवारांमुळे मोदींची अटक टळली असं देखील यावेळी राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे हे दावे सध्या आपण पाहतोय देशाच्या राजकारणात खळबळ माजवणारा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। नरकातला स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल हे गौप्यस्फोट केलेत। कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत झाल्याचं देखील खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे त्यांच्या आता या दाव्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया येते, कशा पद्धतीनं निषेध केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर सातत्यानं खासदार संजय राऊतांकडून पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील, त्याचबरोबर भाजपचे नेते असतील यांच्यावरती सातत्यानं टीका केली जात होती। मात्र आता नरकातला स्वर्ग या खासदार संजय राऊतांच्या पुस्तकाच्या माध्यमातून खासदार संजय राऊतांनी मोदी शहांबद्दल मोठा दावा केल्याचं पाहायला मिळतंय। कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत झाल्याचं देखील यावेळी राऊतांनी म्हटलंय। त्याचबरोबर पवारांमुळेच मोदींची अटक टळल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय। गुजरात दंगलीत तत्कालीन सीएम मोदी हे आरोपी होते असा देखील मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ माजल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। एकंदरीतच राऊतांच्या या दाव्यावरती आता भाजपकडून कशा पद्धतीनं प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर खासदार संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर आता हा नवा वाद सध्या झाल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय वर्तुळात हा नवा वाद सध्या निर्माण झालाय। तर खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्याचबरोबर अमित शहा असतील यांच्यावरती आता मोठा दावा केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अमित शहा यांच्यावरती देखील यावेळी
हा मोठा दावा केल्याचं पाहायला मिळालंय.